सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. मित्रांनो, जातीय भांडवलदार आणि एकंदरीत जात राष्ट्रवादी लोक मागच्या 2-3 दिवसापासून माझ्यावर फारच चिडलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होणं फार गरजेचं आहे. कारण सत्य बोललं की स्वतःच्या आईला सुद्धा राग येतो. शेवटी जात राष्ट्रवादी आणि जात भांडवलदार तर माझे शत्रूच आहेत. ते मला कधी स्वतःचं मानतच नाहीत. त्यामुळं शत्रूला राग येणं ही काय फार माझ्यासाठी तरी फार मोठी बाब नाही. पण त्यांना तो राग आला पाहिजे, कारण सत्य बोलण्याची हिंमत ते करू शकत नाहीत. त्यामुळं ते पचवण्यासाठी थोडासा राग येतो, पण भविष्यामध्ये त्यातून मार्ग चांगले निघतात. मित्रांनो, माझा विषय असा असतो की जे काही आहे त्याचं ढोंग व्हायला नाही पाहिजे. कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी बनवला, याचा अर्थ आपली ती जहागीरदारी आहे. हा जो काही आविर्भाव आपल्यामध्ये निर्माण झालेला आहे तो आविर्भाव चुकीचा आहे. कायदा हा सगळ्यांसाठीच समान आहे. ठीक आहे, काही प्रवर्गासाठी तो प्रवर्ग दुबळा आहे म्हणून त्यांच्यासाठी काही स्पेशल प्रोव्हिजन्स जसे ॲट्रॉसिटीसारखे करण्यात आलेले आहेत. तर त्या स्पेशल प्रोव्हिजन्सचा जर आपण चुकीचा फायदा घेत असू किंवा त्या स्पेशल प्रोव्हिजन्सला समोर करून जर आपण कोणत्या एका विशिष्ट जात समुदायाचं शोषण करत असू, त्याच्यावर दबावगट तयार करत असू, त्याच्या मनामध्ये भीती निर्माण करत असू, तर ते सुद्धा चुकीचं आहे. कारण भारताची राज्यघटना प्रत्येकालाच भयमुक्त जीवन जगण्याचा अधिकार या देशामध्ये देत असते. महत्त्वाचा विषय असा आहे की आजच्या व्हिडिओमधला की खोट्या केसेस जे होतात, माझा गुन्हेगाराला शिक्षा देण्याबद्दल विरोध नाही. जो गुन्हा करतो त्याला त्याची शिक्षा झालीच पाहिजे ह्या मताचा मी आहे. पण खोट्या केसेस दाखल केल्याने, खोटे गुन्हे दाखल केल्याने त्याचं जे सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक जीवन जे उद्ध्वस्त होतं ना, ते जीवन पुन्हा त्याला मिळत नाही. कारण अशाच एका खोट्या केसमध्ये फसलेला मी सुद्धा व्यक्ती आहे. मला सुद्धा मांग जातीय राष्ट्रवाद्यांनी सोलापूरमध्ये माझ्यावरच हमला केला. भर रस्त्यामध्ये आमच्या गाडीवर त्यांनी हमला केला, आमची गाडी तोडली आणि मलाच पोलिसांनी 295A खोट्या गुन्ह्यामध्ये 10 ते 15 दिवस जेलला अडकून ठेवलं, जेलला टाकलं. त्यावेळेस मला जो जेलचा अनुभव आला, त्यावेळेस माझ्या कुटुंबाची जी वाताहत झाली होती, त्यामध्ये मला माझ्या समाज बांधवांनी मदत केली. सगळेच गद्दार आहेत असं नाही किंवा सगळेच धंदेवाईक आहेत असं नाही. काही चळवळीमध्ये प्रामाणिक लोकसुद्धा आहेत आणि त्या प्रामाणिक लोकांमुळं ही चळवळ आजही जिवंत आहे. प्रत्येक जण ॲट्रॉसिटीमध्ये धंदा शोधणाराच नाही. आता ॲट्रॉसिटीचा धंदा करणारे बरेचसे लोक चळवळीमध्ये जिवंत आहेत. पुराव्यानिशी आपण त्याच्यावर बोलू शकतो, पण मला आज त्या विषयावर बोलायचं नाही. माझा विषय असा आहे की खोट्या केसेस आपण दाखल करतो, दाखल करून मोकळं होतो, पण त्या खोट्या केसेसमध्ये ज्या व्यक्तीला अडकवलं जातं त्याचं जे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक जीवन जे आहे हे उद्ध्वस्त होतं. मी सोलापूर जेलमध्ये 13 ते 14 दिवस होतो. माझ्यावर मांगांनी हमला केला, पण त्या मांगांना माझ्यावर हमला करायला लावून देणारे आमच्यातलेच काही दलित पॅन्थरचे महार होते. म्हणजे चळवळीत काम करत असताना आपण विश्वास कोणावर ठेवावा हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. ज्या लोकांना आपण आपले म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना भेटायला जातो, तेच सुद्धा कधी कधी आपला घात करू शकतात. त्यामुळे चळवळ ही जी काही बाब आहे ही आता शिल्लक राहिलेली नाही. ही फक्त एक रोजंदारी झालेली आहे ना. चळवळ म्हणजे रोजंदारी झालेली आहे की कोणाचं शोषण करून कसा पैसा कमावता येईल हा एक
पार्ट ऑफ मुवमेंट झालेलं आहे. मग पोलिसांचं शोषण करून, पोलिसांवरचं ब्लॅकमेलिंग करून, समाजातील लोकांचं ब्लॅकमेलिंग करून किंवा ॲट्रॉसिटीच्या नावाखाली अन्य समुदायाचं ब्लॅकमेलिंग करून, गुन्हे दाखल करून त्याचं माघारी घेण्याच्यासाठी मध्ये जी काही सेटलमेंट्स होतात. आता ह्या ॲट्रॉसिटी केसेसमध्ये फार मोठ्या मोठ्या सेटलमेंट होतात, तुम्हाला माहितीच असेल. आणि सेटलमेंट नाही झाल्या की त्याचा उद्रेक होतो, आणि सेटलमेंट झाल्या की जिथल्या तिथं दाबल्या जातात, है ना. हा सुद्धा प्रकार त्यामध्ये आहे. पण मी खोट्या केसेसचा बळी आहे, म्हणून मला नेहमीच वाटतं की कोणावरही खोट्या केसेस होऊ नये. तो कोणी असो, जो खरा गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण जो गुन्हेगार खोटा बनवला जातो, मग तो पोलिसांमार्फत असेल किंवा जातीय राष्ट्रवाद्यांच्या माध्यमातून असेल किंवा जातीय झुंडशाहीच्या माध्यमातून असेल. आता मी जातीय झुंडशाहीचा बळी आहे. मी 2018-19मध्ये अण्णाभाऊ साठेंवर काही लिखाण केलं होतं. त्या लिखाणावर मी कालही ठाम होतो, आजही ठाम आहे. लिखाणामध्ये मी कुठेही बदल केलेला नाही, कारण त्याची माझ्याकडे पुरावे आहेत, त्याच्यामुळे मला घाबरायची गरजच नाही. पण जातीय झुंडशाहीने जो माझ्यावर हमला केला होता, आणि त्या हमल्याला आमच्यातल्याच काही दलित पॅन्थरच्या महारांनी सपोर्ट केला होता, है ना. त्यांना बौद्ध म्हणताच येणार नाही, कारण ते बौद्धिकदृष्ट्या तेवढे मॅच्युअर असते तर त्यांनी मला प्रोटेक्ट केलं असतं की बाबा वैचारिक संघर्ष हा वैचारिक संघर्ष आहे, त्याचा शारीरिक संघर्षात रूपांतर नाही झालं पाहिजे. एवढी तरी साधी बुद्धी बौद्ध असणाऱ्या व्यक्तीला असतीच. पण हे जे दलित पॅन्थरवाले जे लोक आहेत, हे माओइस्ट लोक आहेत. माओवाद्यांची शिकवण घेऊन पुढे आलेली आहेत. बुद्धाचा आणि त्यांच्या चळवळीचा मुळातच काही संबंध नाही. इव्हन बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यांच्या चळवळीचा सुद्धा काही संबंध नाही. जे दलित पॅन्थर वगैरे नावानी ज्या संघटना चालतात, यांचा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी मुळातच काही संबंध नाही. तर हे माओइस्ट लोक आहेत, जे रक्तपात, रक्तक्रांती ह्या गोष्टींना फार मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत असतात, आणि त्यातच ते कामं करत असतात. त्यातच लोकांचं ब्लॅकमेलिंग करून त्यांच्या ज्या काही रोजच्या उदरनिर्वाहाची साधनं आहेत ती ते निर्माण करत असतात. तर तसाच एक प्रकार माझ्यासोबत पण घडला होता. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मी ज्यावेळेस सोलापूर जेलमध्ये होतो, माझ्या मते मी पोलीस कस्टडीला होतो त्या दिवशी, तिसरा काहीतरी दिवस होता माझा. खोट्या केसेस कशा दाखल केल्या जातात ते मी तुम्हाला सांगतो. एक ब्रांच मॅनेजर होता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. माझ्या मते त्या व्यक्तीचं वय 50+ होतं, आणि तो बँक मॅनेजर होता. तो माझ्या दुसऱ्या दिवशी पोलीस कस्टडीमध्ये आला होता, आणि आल्याच्या नंतर चांगले कपडे वगैरे घातलेला तो, फार म्हणजे भारदार माणूस होता, वजन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि बँक मॅनेजर असल्यामुळे त्याची जीवनशैली जी आहे ती सिस्टमॅटिक होती. तर त्याच्यावर एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तो खोटा गुन्हा दाखल केला होता. तर तो ज्यावेळेस पिशीला आला त्यावेळेस तो मला एक शब्द बोलला की तिथं आल्याच्या नंतर एक आरोपी दुसऱ्या आरोपीला विचारतं की बाबा, सगळे समदुःखी लोक असतात आणि एक दुसऱ्याला विचारतात की बाबा तुझा गुन्हा काय, तू काय केला काय नाही. ह्या सगळ्या गोष्टी पिशीमध्येही होतात आणि जेलमध्ये पण होतात. तर त्यावेळेस मी सहज त्यांना विचारलं की आता ते वडिलांच्या वयाचा व्यक्ती असल्यामुळे बाबा तुम्ही असं नेमकं काय केले की तुम्हाला जेलमध्ये यावं लागलं. तर ते मला म्हणाले की बाबा काय झाले, भाऊ बोलले की एका बाईसोबत मी आज 35 वर्ष झालं संबंध ठेवून होतो. तिला आज 35 वर्ष मी तिच्यावर बलात्कार करतोय असं कधीच वाटलं नाही. पण माझ्या काही कारणांमुळं मी तिला मागच्या 1-2 महिन्यापासून पैसे देणं बंद केलं, जाणं येणं बंद केलं आणि काही गोष्टी बंद केल्या. त्याच्यामुळं तिला 35 वर्ष मी तिच्यासोबत राहून तिला बलात्कार झाल्यासारखं वाटलं नाही. पण मागच्या 4 महिन्यामध्ये मी तिच्यासोबत थोडासा अंतर निर्माण केल्यामुळे मी तिच्यावर बलात्कार केला असा तिला साक्षात्कार झाला आणि तिने माझ्यावर हा गुन्हा दाखल केला. म्हणजे अशा ज्या काही खोट्या केसेस होतात ह्या म्हणजे एक प्रकारचं एक्सप्लॉयटेशन जे होतं ना, खोट्या केसेस कशा दाखल होतात हे मी तुम्हाला सांगत होतो. तर अशाच पद्धतीचं माझ्यावर सुद्धा 295चा गुन्हा दाखल झाला होता, सोलापूरमध्ये झालेला आहे. अजूनही पोलिसांनी त्याची चार्जशीट दाखल केली नाही. म्हणजे महाराष्ट्राचं पोलीस खातं म्हणजे तुम्ही त्याच्यावर चर्चा न केलेली बरी. आणि चार्जशीटही दाखल केली नाही. मी तर वाट बघतोय त्यांनी चार्जशीट दाखल करावी
आणि मी 295 गुन्हेगार कसा आहे हे मला कोर्टामध्ये सिद्ध करायचं आहे. आणि ज्या फिर्यादीने माझ्यावरती तो गुन्हा दाखल केलेला आहे त्या फिर्यादीला मला सुद्धा त्या केसमध्ये त्यांनी जी काही चूक केलेली आहे त्याची शिक्षा द्यायची आहे. म्हणजे हा जरी पुढचा भाग झाला तरी मी पोलिसांना त्यावेळेसही विनंती केली आणि आजही विनंती करतो की त्यांनी तो चार्जशीट दाखल करावा. आता मला जेलमधून बाहेर येऊन जवळपास 3 वर्ष होत आहेत, अजूनही पोलिसांनी चार्जशीट दाखल केली नाही. असं कितीतरी केसेस देशामध्ये घडत असतील की ज्याच्यामध्ये पोलीस गुन्हा दाखल करून घ्यायला अग्रेसर असतात, अरेस्ट करायला अग्रेसर असतात, बेल करेपर्यंत अग्रेसर असतात, पोलीस फार अग्रेसर असतात. पण चार्जशीट दाखल करायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस पोलिस त्याला नजरअंदाज करत असतात. आता 3 वर्ष झालं माझ्यावर चार्जशीट दाखल झाली नाही. आता अशा कितीतरी खोट्या केसेस देशामध्ये झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये फक्त जेल होऊन बाहेर येईपर्यंतच पोलिसांमध्ये पॉवर असतो आणि तो जेलमधून बाहेर आला की पोलिसांचा पॉवर संपुष्टात येतो. तर माझ्यावर जो गुन्हा दाखल झाला होता, मी खोट्या केसेसचा बळी आहे म्हणून तुम्हाला माझ्या अनुभवाने सांगतो की मी ज्यावेळेस जेलमध्ये होतो त्यावेळेस मी जेलमध्ये गेल्याच्या नंतर आता तिथं वेगवेगळ्या जवळपास 100 लोक होती त्या हॉलमध्ये, सगळी वेगवेगळ्या केसेसमध्ये आलेले, काही सावकारीमध्ये आलेले, काही बलात्कारामध्ये आलेले, काही अशा खोट्या आरोपामध्ये आलेले. त्यामध्येच एक बुद्धिस्ट बाबा होते, म्हणजे बौद्ध होते ते पण, आणि त्यांचं वय 70+ होतं, 70पर्यंत तरी त्यांचं वय नक्कीच होतं. त्यांच्यावर त्यांच्या सुनेनी प्रॉपर्टीमध्ये हक्क देत नाही म्हणून हा म्हातारा माझ्या मुलीवर बलात्कार केलाय म्हणून त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. म्हणजे खोटे गुन्हे दाखल करण्याची जी काही प्रोसेस आहे, त्याच्या ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आहेत, यामध्ये सुद्धा थोडं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने लक्ष घालावं. पोलिसांना पैसे मिळतात म्हणून पोलिस गुन्हे दाखल करतात बऱ्याचशा केसेसमध्ये. मी ज्यावेळेस सोलापूरमध्ये होतो, सोलापूर जेलला होतो, तिथे सावकारी एक व्यक्ती कोणीतरी एक्सपायर झाला होता सावकारी कर्जामुळं, आणि एक व्यक्ती एक्सपायर झाल्यामुळं अख्ख्या जिल्ह्यातले खाजगी सावकार, तिथं SP त्यावेळेस मोरे होते, पंकज मोरे, त्यांनी पंकज मोरे का कोणतरी SP होतं, तर त्यांनी अख्ख्या जिल्ह्यातले, संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातले ग्रामीण शहरी सगळ्यातलेच खाजगी सावकार उचलून आणून जेलमध्ये टाकले होते. खाजगी सावकार म्हणजे एक व्यक्ती मेला म्हणून सगळ्या जिल्ह्यातल्या खाजगी सावकारांना त्यांनी जेलमध्ये डांबून ठेवलं. म्हणजे ही पोलिसी राजवट जी निर्माण होते आणि ह्याला जे पाठबळ सामाजिक गुंडांकडून दिलं जातं, म्हणजे सामाजिक झुंडशाहीचं त्याला जेव्हा पाठबळ मिळतं त्यावेळेस खोट्या केसेस फार मोठ्या प्रमाणात दाखल होतात. आणि ह्या अशा खोट्या केसेसमुळं काय होतं की लोकांचं जीवन बर्बाद होतं, उद्ध्वस्त होतं. मला त्यावेळी माझ्या काही समाज बांधवांनी आणि माझ्या मित्र, जे काही चांगले मित्र आहेत, अजय विश्वास ठेवण्यालायक मित्र आहेत, त्या सगळ्यांनी मदत केली. मी त्याच्यातून बाहेर आलो, माझं कुटुंब नंतर स्टेबल झालं. पण ज्यांना हे करता येणार नाही, की ज्यांचे कुटुंब पुन्हा स्टेबल होण्याची शक्यता नसते, ते तर उद्ध्वस्त होतात ना. त्यामुळं खोट्या केसेस झाल्या नाही पाहिजेत. खोट्या केसेस कोण्याही जातीवर होत असतील, कोणावरही होत असतील, त्याच्यामध्ये खोट्या केसेस करण्यामध्ये आपण फक्त एखाद्या जात समुदायालाच जबाबदार धरून जमणार नाही, तर पोलिसांना सुद्धा त्याच्यामध्ये जबाबदार धरण्यात आलं पाहिजे. कारण गुन्हा दाखल पोलिस करून घेतात आणि पोलिसांना एखादा व्यक्ती गुन्हा दाखल करायला गेला की तो गुन्हा दाखल करूनच घ्यावा लागतो. शेवटी हा सुद्धा त्यांचा, म्हणजे ही सुद्धा त्यांची मजबुरी असते. त्यामुळे खोट्या केसेसपासून वाचण्यासाठी समाज प्रबोधन हे एकच माध्यम आहे. जातीचं प्रबोधन नाही, व्यक्तीचं प्रबोधन झालं पाहिजे. प्रत्येकाला कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे. त्यासाठी शासनाने पहिलीपासून कायद्याचं ज्ञान देणारं शिक्षण दिलं पाहिजे. पण आमचं शासन इतिहासच शिकवण्यामध्ये दंग आहे. हा राजा असा, तो राजा तसा, मोगल असेल, ब्रिटिश तसेल, मोगल ब्रिटिश राजे महाराजे सांगून या देशातील लोकांचं कल्याण होणार नाही आणि त्यांचं प्रोटेक्शनही होणार नाही. देशातील लोकांचं कल्याण आणि प्रोटेक्शन जर करायचं असेल तर त्यांना सर्वात जास्त गरज जर कुठल्या गोष्टीची असेल तर ते नैतिक शिक्षणासोबत कायद्याच्या शिक्षणाची गरज आहे. कायद्याचं शिक्षण नसल्यामुळं, लोक अज्ञानी असल्यामुळं
पोलिसांना आणि जातीय झुंडशाहीला बळी पडतात, जसा मी बळी पडलेलो आहे. मला जरी कायद्याचं ज्ञान थोड्याफार प्रमाणात असलं तरीही जातीय झुंडशाहीला रोखण्यासाठी आम्ही सक्षम ठरलो नाही. त्यामुळं जातीय झुंडशाहीच्या खोट्या गुन्ह्याचा मी सुद्धा एक बळी आहे. म्हणून मी सांगतो की खोटे गुन्हे दाखल करून लोकांना जेलमध्ये टाकून तुम्ही तुमचे हप्ते किंवा तुमच्या उदरनिर्वाहाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मिळवू शकत असाल, पण त्यांचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य आणि जीवन पुन्हा मिळत नाही. त्यामुळं कुठल्याही असोत, ॲट्रॉसिटी असोत किंवा IPCच्या असोत किंवा अजून क्रिमिनल कुठल्याही केसेस असोत, खोट्या केसेसमध्ये कोणीही कोणाला अडकवण्याचा प्रयत्न करू नये. आणि असा प्रकार जर होत असेल तर आपल्या समाजामध्ये कायद्याविषयी जागृती करणं फार काळाची गरज आहे. आणि जोपर्यंत कायद्याविषयी जागृती होणार नाही तोपर्यंत अशा खोट्या केसेसला आळा घालता येणार नाही. त्यासाठी आपण तरुणांनी अशा केसेस रोखण्यासाठी कायद्याचं शिक्षण घेऊन लोकांना शिक्षित करणं काळाची गरज आहे. कारण आपल्याला जोपर्यंत ही डेमोक्रेसी जिवंत आहे तोपर्यंत कायदा जिवंत राहणार आहे. आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये जगण्यासाठी कायद्याचं शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. कायद्याची साक्षरता जेवढी वाढेल तेवढ्या खोट्या केसेस कमी होतील. मी त्या मराठा बांधवांचंही अभिनंदन करतो की जे खोट्या ॲट्रॉसिटीच्या विरोधामध्ये जागृती करत आहेत, त्यांचंही अभिनंदन करायला पाहिजे. कारण कोणताही कायदा एखाद्या जात समूहाचं शोषण करण्यासाठी तयार करण्यात आलेला नसतो किंवा एखाद्या जात समुदायाला बलशाली बनवण्यासाठी कायदा बनवण्यात आलेला नसतो. कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो. त्यामुळं कायदा कुठलाही असो त्याच्याबद्दल समाजामध्ये जागृती होणं फार गरजेचं असतं. कायद्याबद्दल जागृती झाली की लोकांच्या मनामध्ये कायद्याची भीती मरते आणि आदर निर्माण होतो. आणि ज्यावेळेस कायद्याची भीती मारली जाते, आदर निर्माण होतो, त्यावेळेस एकमेकांप्रती खोटे गुन्हे दाखल होण्याचे जे प्रकार आहेत ते संपुष्टात येऊ शकतात असं मला वाटतं. अशा अनेक चळवळी कायद्याबद्दल लोकांना साक्षर करणाऱ्या देशामध्ये उभ्या राहिल्या पाहिजेत, राज्यामध्येही उभ्या राहिल्या पाहिजेत. इवन सरकारने हे जे काही फंडामेंटल कायदे आहेत या कायद्यांचं शिक्षण हे प्राथमिक शिक्षणामधून, माध्यमिक शिक्षणापासून, उच्च माध्यमिक शिक्षणामधून द्यायला हवं आहे. तरच लोकांमध्ये कायद्याबद्दल जागरूकता निर्माण होईल. त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम लोकांना जोपर्यंत कळणार नाहीत. कारण ते कसं आहे की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं जे म्हणतात ना, मी काय स्वर्गामध्ये गेलो नाही, मेलेल्या कोणत्या माणसाला स्वर्ग सापडला आहे असंही मला माहिती नाही. त्यामुळं जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ही जी म्हण आहे ती लागू होती. जोपर्यंत तुमच्यावर खोटी केस दाखल होणार नाही ना, कुठलीही असू द्या, ॲट्रॉसिटीच नाही, नॉन ॲट्रॉसिटीसुद्धा असू द्या, खोटी तुमच्यावर केस दाखल होणार नाही तोपर्यंत तुम्हाला खोटी केस दाखल केल्याने दुसऱ्याच्या घराचं उद्ध्वस्तीकरण कसं होतं त्याचं महत्त्व कळणार नाही. त्यामुळं दुसऱ्यांवर खोट्या केसेस दाखल करू नका. एक दिवस तुमचीही वेळ येईल आणि तुम्हालाही खोट्या केसमध्ये जेलमध्ये जाण्याची वेळ येईल. समाज जागृत होतोय, तुम्हीही जागरूक व्हा आणि सुधरा. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.